नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला विज्ञानावरील वन लाइनर प्रश्नांचा जे काय आपले लेक्चर आहे आपले ते सुरू करायचे. आपण अगोदर महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, राज्यघटना आणि आता आपले शेवटचे 500 वन लाइनर असणारे ते विज्ञानावरील असणारे. त्याच्यामधलं पहिलं लेक्चर आहे 1 ते 50 वर सुरू करतोय आपण. ओके, सगळ्यांनी जसे ह्या मागे जसे वर्कबुक पॅटर्न मध्ये झेरॉक्स मारल्या तसं ह्या प्रश्नांचं पण झेरॉक्स मारायचे तुम्हाला मी ॲपला टाकल्याच्या नंतर. ओके, चलो बघा पहिला प्रश्न काय आहे तर मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत असणारा घटक कोणता आहे. तर बघा पेशी हा मानवी शरीरातला सगळ्यात लहान घटक आहे जो कार्यरत आहे. त्यानंतर रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते. आणि एक सांगायचे तुम्हाला हे सर्व पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे परिपूर्ण करा. याच्यानंतर आपल्याला ऍडव्हान्स करायचे ते आपण बघूया. ओके, सिस्मो मॅनोमीटर हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे, रक्तदाब मोजण्याचं साधन. ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्साईडचा उपयोग कशासाठी केला जातो. तर भूल देण्यासाठी केला जातो. लक्षात घ्या, जे एखादं ऑपरेशन वगैरे असणार आहे ते भूल देण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो बाळांनो, ऑक्सिजन आणि नायट्रोजन ऑक्साईडचा. रक्ताचे एकूण गट किती पडतात. रक्ताचे एकूण गट आहे 4 आहे. बघा 4 गट पडतात. ते कोणकोणते गट आहे तर बघा ए, त्याच्यानंतर बी, त्यानंतर ए बी आणि ओ असे 4 गट आहे. तुम्हाला विचारते खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाहीये असं जर विचारलं तर चुकायचं नाही. तर तिथं लक्षात ठेवायचं 4 रक्ताचे गट आहे ए बी ए बी आणि ओ. त्यानंतर पुढचा प्रश्न, केक व पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो. केक आणि पाव हलके आणि सच्छिद्र बनवण्यासाठी तर बघा सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. कोणाचा उपयोग केला जातो बाळांनो, सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. कशासाठी, केक आणि पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी. सर्वाधिक अजीवनसत्व कोणत्या पदार्थामध्ये रे तर सर्वाधिक अजीवनसत्व आहे गाजर या फळामध्ये. सर्वाधिक अजीवनसत्व कोणत्या फळामध्ये तर हे जे आहे ना अजीवनसत्व हे गाजर या फळामध्ये. सस्तन वर्गातील प्राणी कोणता. आता सस्तन वर्गातील म्हणजे काय, जो प्राणी आपल्या पिल्लाला दूध पाजतो. म्हणजे जी काही आई आहे आपल्याला जसं दूध पाजते तसं प्राण्यांमध्ये जी आई आपल्या पिल्लाला डायरेक्ट दूध पाजते तर त्याला म्हणायचं सस्तन म्हणायचं. तर वटवाघूळ हा सस्तन वर्गातील प्राणी. वटवाघूळ हा काय बाळांनो सस्तन वर्गातील प्राणी आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, मुर्दूस रोग हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो. मुर्दूस हा रोग तर ड जीवनसत्वाच्या अभावी काय होतं तुम्हाला, मुर्दूस रोग हा होऊ शकतो. हे देखील लक्षात ठेवा. गोबर गॅस मध्ये कोणते घटक राहतात रे. बघ बाळांनो, गोबर गॅस आहे, या गोबर गॅस मध्ये कोणते घटक आहे तर मिथेन आहे. मिथेन मिथेन आता मिथेनचं रेणूसूत्र पण आपण जाणून घेणार आहे. लक्षात घ्या. बघा काय प्रश्न आहे पहिला, मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत असणारा घटक म्हणजे पेशी. त्यानंतर रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते, स्पिग्नो मॅनोमीटर. त्यानंतर ऑक्सिजन नायट्रोजन ऑक्साईडचा उपयोग कशासाठी केला जातो तर भूल देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. रक्ताचे एकूण गट किती बाळांनो तर 4 गट आहे. 4 गट कोणकोणते तर ए बी ए बी आणि ओ. त्यानंतर केक व पाव हलके सचित्र बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, सोडियम बायकार्बोनेटचा. सर्वाधिक अजीवनसत्व हे कोणत्या पदार्थामध्ये बाळांनो तर गाजर या पदार्थामध्ये. आणि सस्तन वर्गातील प्राणी कोणता, वटवाघूळ. मुर्दूस रोग हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावी. गोबर गॅसमध्ये काय असतं बाळांनो तर गोबर गॅसमध्ये असतं मिथेन असतं. काय असतं तर मिथेन असतं. ओके, चला पुढे बघा. शाई तयार करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, फेरस सल्फेटचा. शाई तयार करण्यासाठी कशाचा उपयोग होतो बाळांनो तर फेरस सल्फेटचा उपयोग केला जातो शाई तयार करण्यासाठी. चष्म्याचे भिंग कोणत्या काचेपासून तयार करतात. चष्म्याचे भिंग हे फ्लिंट काच पासून तयार केले जातात. कशापासून बाळांनो तर फ्लिंट काच याच्यापासून तयार केले जातात चष्म्याचे भिंग. त्यानंतर मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते. मानवी शरीरातलं सगळ्यात लांब हाड आहे तुमचं मांडीचे हाड आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते बाळांनो तर मांडीचे हाड आहे. विमानाचा वेग हा कोणत्या एककात मोजला जातो. विमानाचा वेग हा कशामध्ये मोजला जाणार आहे तर मॅक मध्ये मोजला जातो. मॅक. विमानाचा वेग कशामध्ये बाळांनो तर मॅक मध्ये मोजला जातो. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला रे. इलेक्ट्रॉनचा शोध तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला बाळांनो जे जे थॉम्सन यांनी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला तर जे जे थॉम्सन याने. अन्नाचे संपूर्ण पचन होण्यासाठी किती कालावधी लागतो तर 12 तास आहे. म्हणजे आपण जर जेवण केलं असेल तर ते जेवणाचं पूर्ण पचन होण्यासाठी
किती कालावधी लागतो बाळांनो, तर कमीत कमी 12 तास लागतात पूर्ण पचन होण्यासाठी. लक्षामध्ये 12 तासांचा अवधी आहे. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जे चॅडविक. न्यूट्रॉनचा शोध कोण लावला बाळांनो? जे चॅडविक यांनी. कुष्ठरोग कशामुळे होतो रे? कुष्ठरोग, तर कुष्ठरोग होतो बाळांनो जीवाणूंमुळे होतो. कुष्ठरोग कशामुळे होतो? तर जीवाणूमुळे होतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? समुद्र आहे त्याची खोली मोजायची तर कोणतं तंत्रज्ञान वापरावं लागेल? सोनार वापरावं लागतं. सोनार नावाचं तंत्रज्ञान आहे, त्याच्याने समुद्राची काय केली जाते बाळांनो, तर खोली मोजली जाते. लक्षामध्ये. त्यानंतर दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत कोणती? म्हणजे दूध जर तुम्हाला टिकवायचंय तर सगळ्यात सामान्य म्हणजे सर्वसामान्य पद्धत कोणती आहे? तर पाच्छारीकरण ही त्याची पद्धत आहे. पाच्छारीकरण ही काय बाळांनो, तर दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत आहे. ओके, चला लक्ष द्या. शाई तयार करण्यासाठी कशाचा उपयोग आहे? फेरस सल्फेटचा. चष्म्याची भिंग ही कोणत्या काचेपासून तयार करतात? तर फ्लिंट काचेपासून. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मांडीचे. विमानाचा वेग कशामध्ये मोजला जातो? मॅक मध्ये. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे जे थॉम्सन याने. अन्नाचे संपूर्ण पचन होण्यासाठी किती कालावधी लागतो? 12 तास लागतात. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जे चॅडविक. कुष्ठरोग कशामुळे होतो? जीवाणूंमुळे. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? सोनार. आणि दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धत कोणती? तर पाच्छारीकरण ही काय बाळांनो, सर्वसामान्य पद्धत आहे. ओके, चला. आम्लांचा वापर, आम्लांचा राजा म्हणून कोणता ओळखला जातो? आम्लांचा राजा कोणता ओळखला जातो? सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड हा काय बाळांनो, आम्लांचा राजा म्हणून ओळखला जातो. ओके, त्यानंतर पुढे बघा. मानवी शरीराचा किती टक्के भाग प्रथिनांनी बनलेला आहे? म्हणजे प्रोटीनने बनलेला आहे. असा किती टक्के पार्ट आहे जो प्रोटीन पासून तयार झालेला आहे? तर 15% बाळांनो. किती टक्के? तर 15% भाग जो आहे ना, तो प्रोटीन पासून तयार झालेला आहे मानवी शरीराचा. ओके, त्यानंतर गुणसूत्रांच्या एकूण जोड्या. IMP करूया याला आपण. गुणसूत्रांच्या एकूण जोड्या 23 आहे आणि एकूण गुणसूत्र म्हटलं तर 46 आहे. एकूण गुणसूत्र किती? 46 आणि जोड्या म्हटलं तर किती? तर 23 जोड्या आहे. प्रौढ मानवात एकूण दातांची संख्या किती? तर बघा 32 आहे. 32 किती बाळांनो? 32 आहे. प्रौढ मानवात एकूण दातांची संख्या 32 आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला काय म्हणतात? न्यूटनच्या गतिविषयक जो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे बरोबर ना, तर त्याला काय म्हणतात? तर गॅलिलिओच जडत्वाचा नियम. काय म्हणतात? गॅलिलिओच जडत्वाचा नियम. थोडे शब्द अवघड आहे तर आपण त्यानुसार उच्चार करायची प्रॅक्टिस करायची, काही अडचण नाही. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा बॅरोमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात बाळांनो? तर बॅरोमीटर हे वापरलं जातं. कार्बन डेटिंग ही पद्धत कशासाठी वापरली जाते रे? तर वस्तूचे वय ठरवण्यासाठी कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतं? रक्तपट्टिका. कोण करतं बाळांनो? तर रक्तपट्टिका रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य करतं. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते? ध्वनीच्या तीव्रतेचे एकक आहे डेसिबल आहे. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते बाळांनो? तर डेसिबल. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? तर AU आहे. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती बाळांनो? तर AU ही मानली जाते. ओके, चला रिव्हिजन बघा. आम्लांचा राजा सल्फ्युरिक ऍसिड आहे. आम्लांचा राजा कोणी? सल्फ्युरिक ऍसिड. मानवी शरीराचा किती टक्के भाग प्रथिनाने बनलेला असतो? तर 15%. गुणसूत्रांच्या एकूण जोड्या किती? तर 23 आहे आणि एकूण गुणसूत्र किती? तर 46 आहे. प्रौढ मानवात एकूण दातांची संख्या किती बाळांनो? 32 आहे. न्यूटनच्या गतिविषयक जो नियम आहे त्या पहिल्या नियमाला काय म्हणतात? तर गॅलिलिओच जडत्वाचा नियम. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर बॅरोमीटर वापरलं जातं. कार्बन डेटिंग ही पद्धत कशासाठी वापरली जाते? वस्तूचं वय ठरवण्यासाठी. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतं? रक्तपट्टिका करते. आवाजाची तीव्रता किंवा ध्वनीची तीव्रता कशामध्ये? डेसिबल मध्ये. आणि सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा काय? तर AU ही रासायनिक काय बाळांनो? संज्ञा आहे. ओके, चलो पुढे बघा. चांदी ह्या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? चांदी ह्या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? AG. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती बाळांनो? AG. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असतं? 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असतं रे? तर 746 वॅट असतं.
1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असतं तर 746. तेजस्वी आणि शुद्ध हिरा कशाचे उदाहरण आहे? तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे कशाचं उदाहरण आहे? विद्युत दुर्वाहकचं उदाहरण आहे. विद्युत दुर्वाहकचं. ओके. कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते? कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते बाळांनो? तर हिरा हे कार्बनचं काय आहे? सर्वात शुद्ध स्वरूप मानलं जातं. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? तर 37°C हे माणसाच्या शरीराचं सर्वसामान्य तापमान असतं. किती बाळांनो? तर 37°C असतं. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर टंगस्टन ही वापरली जाते. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर टंगस्टन. ग्रीन हाऊस इफेक्ट हे कशाशी निगडित रे बाळांनो? ग्रीन हाऊस इफेक्ट तर वातावरणातील बदलाशी निगडित आहे. वातावरणातील बदल ग्रीन हाऊस इफेक्ट हे त्याच्याशी संबंधित आहे. निकट दृष्टिता दृष्टिदोष असल्यास कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? निकट दृष्टिता असल्यास दृष्टिदोष असल्यास कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? अंतर्वक्र. कशाचा वापरतात बाळांनो? तर अंतर्वक्र वापरतात. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? व्हर्गीस कुरियन. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते बाळांनो? तर व्हर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन यांनी मांडला. जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला बाळांनो? चार्ल्स डार्विन यांनी मांडलाय. बघा, चांदी या मूलद्रव्याची संज्ञा कोणती बाळांनो? तर Ag. चांदी या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर Ag. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असतं? तर 746 वॅट असतं. तेजस्वी आणि शुद्ध हिरा कशाचे उदाहरण आहे? तर विद्युत दुर्वाहकचे. कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते? तर हिरा. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? 37°C. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? टंगस्टन. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? वातावरणातील बदल. निकट दृष्टिता हा दृष्टिदोष असल्यास कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? अंतर्वक्र. भारतीय धवल क्रांतीचे जनक कोण आहे? तर व्हर्गीस कुरियन. जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन यांनी मांडला. ओके. त्यानंतर शेवटचे 10 प्रश्न आजच्या दिवसामधले. बघा, बंदुकीची गोळी सुटल्यावर काय परिणाम होतो? एखादी बंदूक आहे, त्या बंदुकीची गोळी जर सुटली तर त्याचा काय परिणाम होतो? तर बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. बंदूक काय होते बाळांनो? विरुद्ध दिशेने गतिमान होते. गोबर गॅसचं रेणुसूत्र काय? गोबर गॅसचं रेणुसूत्र काय? त्याला आपण काय म्हणतो? मिथेन पण म्हणतो ना. CH4 आहे. गोबर गॅसचं रेणुसूत्र काय बाळांनो? तर CH4 असं लक्षात ठेवा. CH4 हा CH4 असा येईल तुम्हाला. CH4. ओके. त्यानंतर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन. थॉमस एडिसन यांनी काय केला? विजेच्या दिव्याचा शोध लावला. गोवरलस कोणी शोधली रे बाळांनो? गोवरलस तर एडवर्ड जेन्नर यांनी काय केलं? गोवरलस शोधली. विमानाचा शोध कोणी लावला? बघा, विमानाचा शोध कोणी लावला? सगळ्यांना माहिती, राईट बंधूंनी लावला. लहान मुलाला विचारलं तरी माहिती आहे. वनस्पती शास्त्रातील संशोधन कोणी केलं? जे काय वनस्पती शास्त्र आहे त्याच्यामधलं संशोधन कोणी केलंय? तर बघा, जगदीश चंद्र बोस यांनी काय केले बाळांनो? वनस्पती शास्त्रातील संशोधन केलंय. शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती? सर्वात मोठी ग्रंथी तर यकृत आहे बाळांनो. सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत आहे. E बरोबर mc² किंवा E बरोबर mc वर्ग हा सिद्धांत कोणी मांडणार आहे? आईन्स्टाईननी मांडला. E बरोबर mc² हा सिद्धांत कोणी मांडलाय? तर आईन्स्टाईननी मांडलाय. आणि थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ. थर्मामीटरचा शोध कोणी लावला बाळांनो? गॅलिलिओ यांनी लावला. आणि शेवटचा आणि 50वा प्रश्न म्हणजे आजचे आपले 50 प्रश्न पूर्ण झाले. बघा, प्रकाशाचे तीव्रता मोजण्याचे कोणते उपकरण? म्हणजे प्रकाशाचं जर तीव्रता मोजायची आपल्याला त्यासाठी कोणतं मशीन किंवा कोणतं उपकरण वापरावं लागेल? तर बघा, प्रकाशमापी हे उपकरण वापरावं लागेल. बाळांनो, तर प्रकाशमापी लक्षामध्ये. चला लक्ष द्या. बंदुकीतून गोळी सुटल्यावर काय होते? बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. गोबर गॅसचं रेणुसूत्र काय? CH4 हे काय तर रेणुसूत्र. विजेच्या दिव्याचा शोध कोण लावला? थॉमस एडिसन. गोवरलस कोणी शोधली? एडवर्ड जेन्नर. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू. वनस्पती शास्त्रातील संशोधन कोणी केले? जगदीश चंद्र बोस.
शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. ही बरोबर MC वर्ग किंवा MC स्क्वेअर हा सिद्धांत कोणी मांडला? आईन्स्टाईननी. थर्मामीटरचा शोध कोणी लावला बाळांनो? गॅलिलिओ. आणि प्रकाशाची तीव्रता कोणत्या उपकरणाने मोजतात? तर प्रकाशमापी ह्या उपकरणाने मोजतात. चला, अशा प्रकारे आजचे आपले जे पहिलं लेक्चर होतं 1 ते 50 पर्यंतचे 1 ते 50 पर्यंतचे आपले प्रश्न पूर्ण झाले. आता लवकरच पुढील लेक्चरला आपण भेटूया बाळांनो. त्यामध्ये असणारे 51 ते 100 महत्वाचे वन लाईनर असतील. ओके, चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद. सगळ्यांनी अभ्यास करा, सातत्य ठेवा, मेहनत करत राहा. ओके, चलो धन्यवाद.